हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मैत्रिणींसाठी खास असा हा व्हिडिओ घेऊन आले आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या वर्षभराची जी आपल्याला लागणारी चटणी आहे, कांदा लसूण चटणी, मिरची पावडर, जे काही गरम मसाले, खडे मसाले आहेत ते A to Z आपल्याला एकाच दुकानामध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला हवी तशी चटणी इथे करून मिळते. तर मी A to Z या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतः इथे गेले होते आणि मला तर क्वालिटी अतिशय उत्कृष्ट वाटलेली आहे आणि तुम्ही बघूसुद्धा शकता की जे काही मसाले आहेत अगदी टवटवीत आणि स्वच्छ आणि एकदम उत्तम दर्जाचे आहेत. तर तुम्ही इथे जाऊन तुम्हाला पाहिजे जसा हवा तसा मसाला तुम्हाला इथे करून मिळेल. तुमच्याकडे जर कांदा लसूण कोल्हापुरी मसाल्याचं जर प्रमाण असेल किंवा जे काही तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे करून मिळेल इथे. किंवा तुम्हाला जर माहिती नसेल प्रमाण तर त्यांना तुम्ही जर सांगितलं की मला कांदा लसूण चटणी बनवायची आहे किंवा घाटी मसाला बनवायचा आहे तर ते त्यांच्या पद्धतीने खडे मसाले वापरून A to Z तुम्हाला अगदी कुटून भाजून 3 कांडप आहेत त्यातून तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही स्वतः उभं राहून तिथे बघू शकता. सगळा मसाला तयार करून मिळतो एका दिवसामध्ये. फक्त थोडा वेळ जो आहे तो भरपूर वेळ रिकामा असला तर आपण इथे जाऊ शकतो. कमीत कमी 3 ते 4-5 तास तरी इथे जाताना मोकळा वेळ आपल्याला हवा. इथे तुम्हाला तंदुरी मसाला मिळेल, आगरी मसाला मिळेल, चिकन करी मसाला मिळेल, गोडा मसाला, सावजी मसाला, नाशिक मसाला, सांबार मसाला, A to Z सगळे जेवढे काही मसाल्यांचे प्रकार आहेत A to Z सगळे तुम्हाला या दुकानामध्ये मिळेल. जर तुम्हाला मिरच्या घेऊन किंवा खडे मसाले घेऊन तयार करायचा असेल तर त्या पद्धतीने सुद्धा मिळतो इथे मसाला करून. आणि जर तुम्हाला रेडीमेड घ्यायचा असेल तर रेडीमेड पण तिथे कुटलेला मसाला असतो, ते पण तुम्ही घेऊ शकता. अगदी कोकणी पद्धतीचा सुद्धा स्टेप बाय स्टेप आगरी मसालासुद्धा तिथे कुटून भाजून पद्धतशीर स्टेप बाय स्टेप करून देतात आपल्या डोळ्यापुढे. त्याच्यामुळे काही मनात शंका न ठेवता तुम्ही या दुकानामध्ये नक्की जाऊ शकता. म्हणजे मी स्वतः इथे जाऊन आले त्यामुळे मी तुम्हाला इथे सजेस्ट करत आहे. कारण आता आपण सगळे इतके बिजी आहोत की आपल्याला मसाला करण्यासाठी सुद्धा वेळ कमी पडायला लागलेला आहे. त्यामुळे आपल्याला जर रेडीमेड कुठे चांगल्या क्वालिटीचं मिळत असेल तर आपण नक्कीच शोधत असतो. इथे तुम्हाला पिंक कलरचं जे दिसत आहे ते सुकलेल्या गुलाबांच्या पाकळ्या आहेत, त्यासुद्धा मसाल्यामध्ये त्याचासुद्धा यूज होतो. आता आपण आलेलो आहो वरती जिथे मसाला भाजून आणि कांदा लसूण आणि खोबरं हे कुटून कसं काय देतात ते बघूया. तर वरती आलेले आहे मी. माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक छानसं कमेंट पण करा. तर मी इथे तुम्हाला A to Z सगळा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुम्ही स्वतः बघाल आणि तुम्ही तिथे जायचं की नाही दुकानामध्ये ते ठरवणार. कारण एकाच दुकानामध्ये आपल्याला A to Z सगळा मसाला करून मिळतो. फक्त हवा असतो तो थोडा वेळ जास्तीचा, तर तो आपल्याला अगोदरच ठरवून जायचा आहे. सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते. तर इथे बघू शकता तुम्ही गरम मसाले त्यांनी छान भाजलेले आहेत तेल टाकून. आणि आता मिरच्या पण ते तेल टाकून भाजून घेणार आहेत. आणि मला स्वतःलासुद्धा इथे बघायचं होतं की ते कशा पद्धतीने कांदा लसूण चटणी तयार करून देतात, मसाले कसे काय कुटतात आणि चाळून वगैरे सगळ्या अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने ते आपल्याला पॅकिंग पण अतिशय छान पद्धतीने करून देतात. तर मिरच्या तुम्ही बघू शकता इथे ते छान मस्तपैकी तळून देत आहेत. तर मला तर खूप दुकान आवडलेलं आहे हे. तर याचा ॲड्रेस मी तुम्हाला शेवट सांगणार आहेच, पत्ता, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला A to Z सगळी माहिती याची देणार आहे, पत्ता वगैरे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही नक्की चेक करा. तर आता इथे त्यांनी खोबरं वगैरे कांदा लसूण कांदा सेपरेट त्यांनी कुटून घेतलेला आहे, खोबरं आणि लसूण
एकत्र भाजून घेतलेलं आहे. मी ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये. तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की त्यांनी खोबरं आणि लसूण कशा पद्धतीने कुटलेलं आहे आणि खोबरं कशा पद्धतीने तळलेलं आहे. तर अगोदर त्यांनी कुटून घेतलेलं आहे. व्हिडिओ माझा थोडा मागे पुढे झालेला आहे, शूट करताना खूप गर्दी होती. पण तुम्ही बघू शकता पुढे त्यांनी कशा पद्धतीने कांदा कुटून घेतलेला आहे आणि खोबरं आणि लसूण कशा पद्धतीने भाजून तळून घेतलेला आहे. म्हणजे आपल्या मनाला पटेल नाही पटेल तुम्ही बघू शकता आणि ते बघून तुम्ही जाऊ शकता. पण खरोखर छान आहे, बिंदास जा. कारण आता इतका वेळ कोणाला नाही आहे की मसाला घरी तयार करणार, 2-3 दिवस त्यामध्ये जाणार. तर आपण पण शोधतच असतो दुकान. तर ते एक मला दुकान सापडलेलं आहे आणि या दुकानाची सगळ्या महिलांना फार फार गरज आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बघू शकता तुम्ही त्यांनी खोबरं तळून घेतलेलं आहे अगोदर आणि लसूण. आता हे सगळं ते मशीनमध्ये कुटून घेणार आहेत, बघू शकता तुम्ही. आणि खूप फास्ट प्रक्रिया आहे ही त्यांची, स्टेप बाय स्टेप. लसूण जर तुम्हाला सोलून घ्यायचं असले तर तुम्हाला वेळ असला तर सोलून देऊ शकता तुम्ही. आम्ही इथे लसूण सोललेला आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने मशीनमधून लगेच ते 5 मिनटामध्ये कुटून पण झालेलं आहे. इथे आता आपला मसाला कुटून आणि भाजून झालेला आहे. आता हा मसाला ते खाली कांडप आहेत 3 तिथे नेऊन देणार आणि तिथे गेल्यानंतर कुटण्याची प्रोसिजर सुरू होणार आणि आपल्याला चाळून वगैरे पद्धतशीर देणार, पॅकिंग वगैरे अगदी व्यवस्थित देणार ते. इथे मसाले तुम्ही बघू शकता, अगदी स्वच्छ आहेत आणि क्वालिटी आहेच. आणि इथे तुम्हाला आगरी मसाला, कोकणी मसाला, अगदी फिश फ्राय मसाला, तंदुरी मसाला A to Z सगळं मिळणार आहे. आणि इथे ड्रायफ्रूट्स पण खूप उत्कृष्ट क्वालिटीचे आहे. A to Z सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स मिळतात. तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. खास हा व्हिडिओ मी महिलांसाठी बनवलेला आहे. आणि इथे ही कांदा लसूण चटणी आहे कोल्हापुरी. मी 3 किलोचा मसाला केलेला आहे हा फक्त. आणि बघू शकता रंग पण छान आहे आणि मसाला पण छान झालेला आहे. तर 3 किलो मी कांदा लसूण चटणी बनवून घेतलेली आहे कुटून आणि 3 किलो मी लवंगी मिरची आहे त्याची पावडर करून घेतलेली आहे. तर ही कांदा लसूण चटणी आहे आणि ही मी दाखवते लाल कलरची, ही लवंगी मिरची पावडर आहे करून घेतलेली कुटून. तेलामध्ये मिरच्या भाजून कुटून त्यांनी करून दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. हा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे महिलांसाठी व्हिडिओ बनवण्याचा. तर हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि हो एक छानसं कमेंट पण करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका, तिथे पूर्ण पत्ता दिलेला आहे A to Z. तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स